माझ्या आईची साक्षी अशी आहे की ती व्यसन करायची, पान तंबाखू सर्व सतत खायची. दिवसातून मला वाटतं तरी पण एक 20 वेळा तरी खायची ती. 20 वेळा? 20 वेळा तंबाखू पान हे सतत ती खायची. मी बऱ्याच वेळा सांगायचो, आई आपण चर्चमध्ये जातो, हे सगळं बरं नाही, हे पूर्ण व्यसन सोडून दे. आई काय ऐकायची नाही माझी. आईला आता माझ्या 60 वर्ष आहे. आईला आता माझ्या 60 वर्ष चालू आहे. मला वाटतं तरी पण एक 50 वर्ष ती तंबाखू खात होती. आई हा मुलगा खरं बोलतोय का? खरं बोलते. हां बोला. हां, तर आता मी आईला बघतो ऑक्टोबर महिन्यापासून, तर आई माझी आता पाण्याचं पण नाव काढत नाही. नाही म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये या 2022मध्ये काय झालं? शिबिराला आल्याच्यानंतर आईच्यामध्ये मोठं परिवर्तन आलं आणि आई माझी आता मला त्यावेळेला सांगायची, बाबा मला एक पानं घेऊन ये, एक शेकडा वगैरे असं तंबाखू घेऊन ये. आणि मी तेव्हा तिला ती यायची तलब आणि ती मी आणून द्यायचो असं. त्यावेळेला पिढ्याची जाम बोलते, मला पाहिजे, बोलते पान सुपारी पाहिजे असं. नाही तर मला काहीतरी खूप रागत जायची माझ्यावरती. तुमच्यावर रागवायचे पण त्या? माझ्यावरती रागवायची. पण आता जेव्हा कधी बोला शिबिर? ऑक्टोबर 2022मध्ये शिबिर गेले, त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर मी आता बघतोय तर आईला माझ्या तेव्हापासून ना पानाची आठवण येत ना तंबाखूची आठवण येत. तंबाखू खायची, पानं पण लई खायची. अप्पट मला थाराच पडायचा नाही. तंबाखू म्हणजे 24 तास खायची, रात दिवस तंबाखू. त्याच्याशिवाय तुम्हाला चैन नाही पडायचं? चैनच भरायचं नाही. हे पार जेवायला नसलं तरी चालेल, काय पेशन करायला पाहिजे. जेवण नसलं तरी चालेल पण पान पाहिजे. पान पाहिजे. ते पण तंबाखूचं? तंबाखूचं खायची, लय खायची. आता 10 वर्षाची असताना तुम्ही म्हणजे तुम्ही तेव्हा तर खूप तरुण असाल, 10 वर्ष म्हणजे मुलगीच म्हणा, तेव्हापासून खायचे? तेव्हापासून तुमची आई वगैरे तेव्हा मनाई नाही केली? नाही केली. मी खायचीच, त्यानं नुकून चोरून खायची, त्यानं दावायची नाही. चोरून खायचे? हा, ही मुलं पण म्हणायची खाऊ नको खाऊ नको. मी नाही खात तरी पण नुकून खायचं. 50 वर्ष तुम्हाला तंबाखूच्या पानाचं व्यसन होतं? वर्ष पुरा होतं. प्रयत्न केला होता का तुम्ही कधी? प्रयत्न केलेला नाही. सैतानं लई गुंडळलेली. शिबिरला गेल्यापासून माझे पान तंबाखू सगळं बंद झालेलं. सगळं बंद झालं? सगळं बंद. फक्त शिबिर केल्याने? हा, शिबिर केलं ना. आता तुम्हाला पानाची काहीच आठवण येत नाही? प्रभू येशूना मला कोटी कोटी धन्यवाद करते.